Hello friends, today we are going to start a new chapter, chapter number 6, classification of plants. In this chapter, we are going to study kingdom Plantae, subkingdom Gymnosperms and subkingdom Angiosperm. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरण क्रमांक 6 वनस्पतींचे वर्गीकरण. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत सृष्टी, वनस्पती, उपसृष्टी, अबीजपत्री आणि उपसृष्टी बीजपत्री. चला तर मग सुरुवात करूया. कॅन यू रिकॉल, थोडे आठवा, हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाईड, सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात आले आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सजीवांचे वर्गीकरण करताना त्यांचे गुणधर्म, त्याच्यात असणारे साम्य व भेद या गोष्टी लक्षात घेऊन सजीवांचे वर्गीकरण केले. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंजाई of the 5 kingdom classification system proposed by Robert Whittaker in 1969 for the study of living organism. सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर यांनी 1959 साली तयार केलेली पंचसृष्टी पद्धती आणि त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा व कवक या सृष्टींचा अभ्यास तुम्ही मागील येथे केलेला आहे. What are the hidden secrets of the kingdom Plantae which are the impart this green freshness to our surroundings? Just how much diversity is there in this kingdom? Let us see. आपल्या परिसराला हिरवाई देणाऱ्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणती रहस्य दडली आहेत, यामध्ये कोणती विविधता आहे ते आपण बघूया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सजीव. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड इनटू प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. सजीव हे प्रोकॅरियोटिक म्हणजेच अधिकेंद्रकी आणि युकॅरियोटिक म्हणजेच दृश्य केंद्रकीमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. अगेन प्रोकॅरियोटिक क्लासिफाईड इनटू मोनेरा. अधिकेंद्रकी हे मोनेरामध्ये वर्गीकरण केले. युकॅरियोटिक क्लासिफाईड इनटू युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युकॅरियोटिकचं वर्गीकरण हे एक पेशी आणि बहुपेशीमध्ये झालेले आहे. युनिसेल्युलर क्लासिफाईड इनटू प्रोटिस्टा. अगेन मल्टीसेल्युलर क्लासिफाईड इनटू विथ सेल वॉल अँड विदाउट सेल वॉल. बहुपेशीय हे पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे यामध्ये यांचं पुन्हा वर्गीकरण झाले. अगेन विथ सेल वॉल क्लासिफाईड इनटू एटोट्रॉप्स दॅट मीन्स प्लांटी अँड हेटोट्रॉप्स दॅट मीन्स फंजाई. पेशीभित्तिका असणारे हे स्वयंपोषी म्हणजेच वनस्पती वर्गीय आणि परपोषीय म्हणजेच कवक वर्गीय यामध्ये यांचं वर्गीकरण झालं. आणि शेवटी विदाउट सेल वॉल क्लासिफाईड इनटू एनिमॅलिया. पेशीभित्तिका नसणारे कशामध्ये वर्गीकरण झालेले प्राणी वर्गीयमध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. मग आपल्याला यावर्षी काय बघायचं, आपण आता एक एक सुरुवात करूया. तर पहिले आपण बघणार आहोत किंगडम प्लांटी, सृष्टी वनस्पती. कॅन यू टेल, सांगा पाहू, विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनिझम्स दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल्स फ्रॉम एनिमल सेल. वनस्पती पेशींमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवितात. द ग्रुप ऑफ एटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग eukaryotic cell with the cell walls is the group of plants. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll. Living organisms of kingdom Plantae are the main source of food for all other living organisms. याचा अर्थ म्हणजे पेशीभित्तिका युक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला आपण वनस्पती म्हणून ओळखत असतो. वनस्पतींमध्ये असणाऱ्या हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण होत असते आणि त्यामुळे त्या कशा झालेल्या आहेत, स्वयंपोषी झाले. वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत, हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट पॉइंट, बेसिस फॉर क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचा आधार. द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. म्हणजे वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाही हे विचारात घेतले जाते. द प्रेझेन्स ऑफ अब्सेन्स ऑफ सेपरेट conducting tissue for conduction of water and food is the next consideration for classification. म्हणजेच पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उती संस्थांचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते. Do the plants bear seeds? If they do, then whether the seeds are enclosed in a fruit or not is also an important criterion for क्लासिफिकेशन. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का आणि असल्यास बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो. फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड्स. शेवटी बियांमधील बीजपत्राच्या संख्येवरून वनस्पतीचे गट वेगळे केले जातात. At the higher level of plant classification, different
characteristics are considered for classification. Example, depending upon the absence or presence of flower, fruit and seeds, plants are classified as cryptogams or phanerogams. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे आणि बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर enclosed within a fruit or not. Phanerogams are classified as gymnosperms and angiosperms. बीजे फळाच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी angiosperms are further classified as monocots or dicots depending upon the number of cotyledons in seeds. बीजपत्रांच्या संख्येवरून एक बीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात. बघा इथे शास्त्रज्ञाचा परिचय दिलेला आहे. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. इन 1883 ऐचर अ बॉटनिस्ट क्लासिफाइड द किंगडम प्लांटी इनटू टू सब किंगडम्स. ॲज अ रिझल्ट टू सब किंगडम्स क्रिप्टोगॅम्स अँड पॅनोरगॅम्स वेर कन्सिडर्ड फॉर प्लांट क्लासिफिकेशन. बघा वनस्पती शास्त्र ऐचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा 2 उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला गेला. नेक्स्ट पॉइंट इज क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजेच अबीजपत्री वनस्पती. ऑब्झर्व, निरीक्षण करा. इथे विद्यार्थ्यांना एक ऍक्टिव्हिटी दिली. सर्च अ पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर, कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर, पुट द फायबर्स इन अ पेट्री डिश अँड वॉश देम क्लीन विथ वॉटर. Put one of the fibers in a drop of water on a glass slide and separate it out straight. बघा विद्यार्थ्यांसाठी एक इथे ऍक्टिव्हिटी दिलेली. हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके शोधा, पाण्यातील हिरवे तंतू गोळा करा, ते पेट्री डिश मध्ये ठेवून पाण्याने स्वच्छ करा आणि त्यातील एखादा तंतू काच पेटीवर म्हणजे स्लाइडवर पाण्याच्या थेंबात सरळ पसरवा. Put a cover slip over slide and observe under compound microscope. काचपट्टीवर आच्छादक काच म्हणजे कव्हर स्लिप ठेवून सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने निरीक्षण करा. डू यू सी द स्पायरली अरेंज ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन द सेल्स इन दॅट स्ट्रेट फायबर? दिस प्लांट इज नोन ॲज स्पायरोगायरा. त्या सरळ तंतूंमधील पेशींमध्ये हिरव्या नागमोडी रेषांसारखी हरित लवके पाहिलेत का? या वनस्पतीचे नाव स्पायरोगायरा आहे. बघा इथे एक विद्यार्थ्यांसाठी ऍक्टिव्हिटी दिली की तुम्ही ग्रीनिश वॉटर म्हणजेच जे हिरवट पाणी असतं, हिरवट रंगाचे पाणी असेल त्याच्यातून तुम्हाला ते थ्रेड्स कलेक्ट करायचे आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये तुम्हाला बघायचे. नेक्स्ट पॉइंट, डिव्हिजन फर्स्ट, थॅलोफायटा. विभाग 1, थॅलोफायटा. दिस प्लांट्स आर ग्रोन मेनली इन वॉटर. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स but are ectotropic due to presence of chlorophyll is called algae. मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरित द्रव्यांमुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतीच्या या गटाला शैवाल म्हणजेच अल्गी असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचं कॅरेक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचे. थॅलोफायटामध्ये मूळ, खोड, पान असे अवयव नसतात. अल्गी शोज ग्रेट डायव्हर्सिटी. They may be unicellular or multicellular and microscopic or large. शैवालमध्ये खूप विविधता आढळते. एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराचे शैवाल आढळतात. एक्झाम्पल ऑफ अल्गी आर स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम एक्सेट्रा. अल्गीचे उदाहरण कोणते? स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम इत्यादी. Some of these are found in fresh water while some are found in saline water. यातील काही वनस्पती गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात. These plants usually have soft and fiber-like body. या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते. Various type of fungi like yeast and molds which do not have chlorophyll are also included in this group. याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यास कवके फंजाय असे म्हणतात. बघा मित्रांनो, इथे अल्गीचे एक्झाम्पल्स दिले, डायग्राम बघायचे आहेत. बघा, फर्स्ट वन उल्वा, कॅरा अँड लास्ट वन स्पायरोगायरा. उल्वा, कॅरा आणि स्पायरोगायराची आकृती दिली. बघा तुम्ही जर बघितलं तर इथे बघा त्यांची नावं देखील दिलेले. सेल वॉल येलो कलरचा बघा इथे, न्यूक्लियस, नंतर मध्ये ग्रीन कलरचे जे डॉट दिसत आहेत ते
पायरॅनॉइड्स आणि पायरल क्लोरोप्लास्ट. बघा इथे आपल्याला सर्पिल हरित लवके येते. नेक्स्ट पॉइंट, डिव्हिजन सेकंड ब्रायोफायटा. विभाग 2 ब्रायोफायटा. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. इथे विद्यार्थ्यांसाठी ऍक्टिव्हिटी दिलेली. You may have seen a lush green soft carpet on old walls, bricks and rocks in the rainy season. बघा आता पावसाळ्याचे दिवस आहे, तुम्ही पावसाळ्यात बघितले असेल. पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर, विटांवर किंवा खडकांवर हिरवागार मऊ गालीच्या पायला असेलच. स्क्रब इट जेंटली विथ अ स्मॉल रुलर. छोट्या पट्टीने ते अलगद काय करायचं, तुम्हाला खरवडायचे म्हणजे काढायचे. ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाइंग लेन्स अँड डिस्कस. तुम्ही जो खरवलेला भाग आहे तो भिंगाखाली निरीक्षण करून त्यावर काय करायची, तुम्हाला चर्चा करायची. अतिशय सोपे, तुम्ही ती ऍक्टिव्हिटी सहजरित्या करू शकता. दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड एम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचे. ब्रायोफाइट्स आर नोन ॲज एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. याच्यावरती तुम्हाला फिलिंग द ब्लँक साठी क्वेश्चन विचारला होतो की वनस्पती सृष्टीचे उभयचर टिंब यांना म्हटले जाते. तर कोणाला? ब्रायोफायटाला. दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्या ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. दिस प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट रिबन लाईक लॉंग विदाउट ट्रू रूट्स, स्टेम अँड लिव्स. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिन सारखी लांब असते. या वनस्पतींना खरे, मुळे, खोड, पान नसतात. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लिप लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. म्हणजेच यांच्यामध्ये पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाब असतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. एक्झाम्पल्स आर मॉस, फ्युनारिया, मार्केन्शिया, अँथोसेरॉस, रिक्शिया एक्सेट्रा. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदाहरणार्थ मॉस, फ्युनारिया, मार्केन्शिया, अँथोसेरॉस, रिक्शिया इत्यादी. These are the examples of ब्रायोफाइट, फ्युनारिया, मार्केन्शिया अँड अँथोसेरॉस. त्या आकृत्यांमध्ये त्यांच्या विविध भागांचे नाव देखील दिले. कॅप्सूल, संपुटिका, स्टॉक, वृत्त, लिप लाईक पार्ट्स, पानांसारखा भाग, रायझॉइड्स, मुलाब, कॅप्सूल, संपुटिका, स्टॉक, वृत्त, लिप लाईक पार्ट्स, पानांसारखा भाग, रायझॉइड्स, मुलाब, कॅप्सूल, संपुटिका, लिप लाईक पार्ट्स, पानांसारखा भाग. नेक्स्ट पॉइंट इज ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा व चर्चा करा. यू मे हॅव सीन फर्न्स अमंग द ऑर्नामेंटल प्लांट्स इन अ गार्डन. टेक अ लीप ऑफ अ फुल्ली ग्रोन फर्न अँड ऑब्झर्व इट केअरफुली. बागेतील शोभिवंत झुडपांमध्ये तुम्ही नेचे पाहिलेच असेल. पूर्ण वाढ झालेल्या नेच्याचे एक पान घेऊन त्याचे सखोल निरीक्षण करा. गार्डन मध्ये शोचं प्लांट असतं फर्न, त्याला आपण मराठीत नेचे म्हणतो. बघा इथे नेचेचं प्लांट दिलेलं आहे फर्न. बघा हे फर्नचं प्लांट. याचं तुम्हाला सांगितलं की त्याचं एक पान घ्यायचं आणि त्या पानाचं काय करायचंय तुम्हाला निरीक्षण करायचं. नेक्स्ट पॉइंट इज डिव्हिजन 3 टेरिडोफायटा. विभाग 3 टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लिव्स अँड सेपरेट टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. बट दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. म्हणजेच यांना फुले, फळे येत नाही. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म अलॉंग द बॅक ऑफ पोस्टेरियर सरफेस ऑफ देअर लिव्स. त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. त्याचे एक्झाम्पल्स कोणते? एक्झाम्पल्स आर फर्न्स लाईक नेफ्रोलिपिस, मार्सेलिया, टेरिस, एडेंटम, इक्विसिटम, सिलेजेनेला, लायकोपोडियम एक्सेट्रा. त्याचे उदाहरण कोणते? फर्न्स, नेफ्रोलिपिस, नेचे, मार्सेलिया, टेरिस, एडेंटम, इक्विसिटम, सिलेजेनेला, लायकोपोडियम इत्यादी. दिस प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. म्हणजेच या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. दे हॅव अ वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम. या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. एक्झाम्पल्स दिलेले
सिलाजिनेला, लाइकोपोडियम, फर्न. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. व्हॉट इज द सिमिलरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द ग्रुप थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. इथे आता तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनेमध्ये फरक असले तरी त्यांच्यामधील समानता कोणती? मग अतिशय सोपा प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांनी याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.